बाई निकिता, ए बेटा निकिता. आई बाबा या ना, या बसा. बाई काय आहे बाई हे? काय ऐकून करायलो मी पाहून असं एवढी परिस्थिती खराब आली तरी तू म्हणजे सांगितले नाही भले. तोंडापुरती सांगितलं नाही. एवढा पाहुणा तुला त्रास देऊन राहिला. काही गरज नाही बाई, काही गरज नाही याच्या घरी राहायची. ते आई वडील अजून जिवंत आहेत आणि तुले वागवायला समर्थ आहेत. आम्हाला काही पोराची प्रॉपर्टी खा लागत नाही, काही पोराची कमाई खा लागत नाही बाई. जेवढा माझ्यासाठी पोरगा आहे तेवढी माझ्यासाठी तू आहे. एकूण ती एक पोरगी मली एवढी लाडात नाही वागवली. आता काय बा नशीब तुझं कुठं झाडाखाली झोपलेलं आहे समजून नाही राहिलं. काय हा बुवा दारुड्या निघाला. पहिले तर माहित नसते बाई आपल्याला, पहिले माहित नव्हतं ना आपण कोणाच्या पोटात जात नाही ना. असं जर माहित असतं की नाही प्रत्येकाला आपल्या लेकराचं नशीब प्रत्येक मायबापानं लिहिलं असतं. काय करतं बाई. तू इतका बेवडा निघाला, एवढा नालायक वानाचा. त्याचं नावाने खेळून राहिलं बरी. पण एवढी परिस्थिती बिकट येऊन तू ते आम्हाला परत समजलं, सांगितलंही नाही आम्हाला. चल आपल्या घरी, चल आपल्या घरी चाल. आपल्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कधीही उघडे आहेत. चल चुली घेऊन चल. मी शिकवीन तुझ्या पोरीले, मी शिकवीन. मी जिवंत आहे अजून. टेन्शन नको घेऊ, तू टेन्शन नको घेऊ अजिबात. बाबा नाही म्हणजे असं काही नाही आहे. म्हणजे नाही, जाऊ दे आता. आता कसं आहे ना, आता तुमच्या घरी सून आली आणि वहिनी किती काही चांगली बसली तरी शेवटी फरक पडतेच बाबा. ननद आमच्यासाठी कोणाच भावजेली सहन नाही होत. मी जरी जर ननद येऊन पडली असती ना बाबा तर मला सहन झालीच नसती. प्रत्येकाची रीतच आहे ते. मी माझ्या घरी सुखी आहे, कसं आहे का अशी ना, पण शेवटी माझ्या नवरा आहे. जाऊ दे, मी करतो बाबा, माझ्या ॲडजस्ट करतो. आता मी एकच निर्णय घेतला की आपल्या गावात वापस चाललं जायचं. काय करता बाबा, काय करता इथं राहून, की अमरावतीत राहून काय करता. शहरासारखा शहर आहे, शहरात सगळं महाग आहे, पण नाही होत एवढं एकटीच्या कमाईवर. वापस त्याच्या घरी गेला म्हणजे तो सुधरीन. वापस त्याची माय बोलीन, त्याने काही होईन असं होईन, पण त्याच्या घरी बरं. म्हणून मी आता चालली बाबा. बस आजच मी आता सामानच भरून राहिली होती. आम्ही चाललो आज आमच्या तिकडे गावात चाललो राहिले. इथं राहायचंच नाही आज. निकिता पण काय आहे त्या हंगामापुरात, तूच सांग ना. काय आहे, खेडं गाव आहे, तेवढी शहरातली लहानची मोठी झाली. तुला तिथं करमीन का बाई, करमीन का तुले. तिथं तुझी सासू तुला त्रास देत जाय म्हणून तर तू अमरावतीत आली. आता डबल त्या हंगामापुरात चालली. राहू दे, काही जा लागत नाही, इथंच राह. मी तुला म्हणून राहिली, सोडून दे त्याला उभा राहिली. उरे चांगला थंडा गार कसा कमाई करत त्याचा पाहतो, पण तू ऐकतच नाहीस. आई जाऊ दे, आखरी माझ्या नशीब आहे. जे होईल ते होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही तुमचं कर्तव्य खूप चांगल्या तऱ्हेनं पार पाडलं आई बाबा, खूप चांगल्या तऱ्हेनं. माझ्यासाठी चांगला संबंध पाहून दिला, चांगला थाटामाटात माझं लग्न केलं. पण लग्नानंतर जे परिस्थिती होते ना, ते त्याला कोणतेच आईवडील दोषी नसतात. त्याला फक्त दोषी असते तिचं नशीब आणि तिचे मागच्या जन्माचे काही कर्म. असंच काही मागच्या जन्माचा पाप असेल म्हणून मला असा नवरा भेटला. जाऊ दे, पण मी माझी एकटी भोगून राहिली ना. तू नको टेन्शन घेऊ. तुला सगळं काही चांगलं आहे, तुझा पोरगा चांगला आहे, ती सून चांगली आहे. तुला काहीतरी पुण्य. पण माझ्या नशिबी हा भेटला दलित वानाचा, हे माझ्या काहीतरी पाप आहे. जाऊ दे, तू माझ्या टेन्शन अजिबात घेऊ नको. कशी बोलून राहिली बाई तू, कशी बोलून राहिली. कोणतीही पोरगी जर दुःखात असली तर तिच्या मायबाप सुखात राहतात काय. तू जर तिथे रडत असली तर आम्हाला पूर्णाची पोळी कशी काय धकीन बाई, तू तरी सांग. तुझ्याबरोबर आम्ही दुःखी आहो ना. आमचं पोरसं जरी चांगलं असलं तरी पोरीचं खराब आहे. आमचं तर मन त्यात अटकीनच ना बाई. आई वडिलाले जेवढे लेकरं असतात ना तेवढ्या लेकरं त्याची जीव असते. असं वाटते ते लेकरं सुखात असले म्हणजे आई वडील सुखात राहतात. पण ते लेकरं जर दुखात असले तर कोणत्याही जगातले कोणतेच मायबाप, आम्हीच काय जगाच्या पाठीवर कोणतेच मायबाप सुखात नाही राहू शकत बाई निकिता. तुला असं दुःखात आम्ही नाही पाहू शकत. म्हणून तुला म्हणतो चाल चाल, मी वागवतो तुले. मी तुझ्या नावानं पैसे टाकीन. तुला भावाची गरज नाहीये, सोडून दे याली. तुझ्या बाप नोकरीवर होता समजलं काय, तेवढा माझ्या रिटायरमेंटचा पैसा भरपूर भेटेल आहे. तेवढा एकटा त्या भावालाच देणार आहे ना मी. तर तुही माझी पोरगी आहे, तुझी हिस्सा आहे. चाल मी वागवतो बाई तुले, असं समजून देवानं मला 2 पोरं दिली. नाही बाबा नाही, जोपर्यंत मी माझ्या नशिबाशी लढाई टाकत तोपर्यंत मी माझ्या नशिबासोबत लढणारच. ज्या दिवशी मला खरोखरच आवश्यकता पडेल ना बाबा, त्या दिवशी मी खरंच तुम्हाला मागायला येईन. पण आता नका अडवू मला. आता मला माझ्या नशिबासोबत लढू द्या. जे झालं ते मी स्वीकारलं, असं स्वीकारलं. आता तो कसाही असला तर त्याच्यासोबत मला संसार करायचा आहे. म्हणून मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. निकिता काऊन अशी जिद्दीपणा करून राहिली. चाल ना बाई आमच्या घरी. हेच दिवस पायासाठी एवढं थाटामाटात आम्ही तुझे लग्न लावून दिलं होतं काय. हेच दिवस लहानचं मोठं केलं, तुझी एवढी शाळा शिकवली. काय बाबा कोणा देवाला नशीब दिलं माया लेकराचं, हेच नाही करून राहिलं मला. तर कशा पोरी सुखात राहतात.
आणि तू बाई स्वतःची पोरगी असून दुःखात माझ्या नाही पावलं जात बाई चाल बाई आपल्या घरी चाल बाई. आई बाबा नाही 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 तुमच्या पोरीत अजून ताकद आहे रडायची, अजून ताकद आहे तिच्यात. मला माहित आहे माई पोरगी लय 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 म्हणजे हुशार आहे आणि ते करून दाखवीन सगळं. पण बाई काही गरज नाही ना, आपल्या घरी कशाचीच कमी नाही आहे ना. तू कोणती एक पोरगी आहे आम्हाला. चाल ना बाई. हो बाई चाल व बाई, तुझे दुःख पाहून बाळ जात नाही आमच्या ज्या म्हाताऱ्या माय बाप्पाच्या ना. नाही नाही बाबा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ माया. बाई निकिता तुला कधी अर्धरात्री काम पडलं तर मला फोन कर नाही तर माझ्या घरी चालली आहे. ते बाप अजून जिवंत आहे विसरू नको बाई. हो बाबा कधी बी मला काम पडेल ना त्यावेळेस येईन मी. आई 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 घरी नाहीत वाटते बहुतेक, कुठे बाहेर गेले असतील. कुठं जाणार आहे बाहेर? घरीच आहे. आई आई आता नाही मनोजचा आवाज कसा काय माझ्या कानात येऊन राहिला. नाही मनोज आला का? ओ माय बाई हा तर मनोज आहे. आता माय बाई मनोज का रे अचानक कसं काय? तेच तर म्हटलं ना आई 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 कोण म्हणून राहिलं माय बाई. माय बाई ये काही फोन नाही काही नाही. हो आई आलो मी तुझ्या घरी आलो. तुझ्या घरी आता हमेशासाठी राहायला आलो मी. आता हमेशासाठी म्हणजे काऊन? माझ्या घरी कसं काय म्हणजे नाही म्हणजे हे तुझंच घर आहे पण खेड्यात गमीन तुला खेड्यात त्या बायकोले ती बायको शहरातली मॅडम अमरावतीतली तिला गमीन ताई तर खेड्यात. न गमेले काय झालं आता बाई न गमेले काय झालं मला पहिली बी गमत जाय. पण तुमचं पोरगं गावातले वाया जाईल धंदे करी काम नाही करी दारू पी तुम्ही बी वासंग भांडत जा म्हणून मी त्या अमरावतीत राहायला गेली. म्हटलं शहरात राहू तर काहीतरी नवीन काहीतरी करू मी बी काही हातभार लावू लागेन. पण माझ्यानं गलतीच झाली ती आता बाई की मी त्या शहरात राहायला गेली. तिथे गेली तर तुमच्या पोरानं अजिबातच काम करणं सोडलं. सगळं माया भरोशावर मी एकटी बाईची जात काय काय करू. पोरगी मोठी होऊन राहिली पोरीवर लक्ष देऊ का पोरीचं शिक्षणाचा खर्च करू का घर भाडं भरू का किराणा भरू. म्हणून मी निर्णय घेतला की नाही गावात तर राहायला जायचं डबल म्हणून आम्ही गावात राहायला आलो. सगळं सामान घेऊन आली मी आता. मायापुराला काय बोलतो मायापुराले मायापासून छिनलं होतं त्या मायच्या गावात राहायला गेली ना तुला नाक उच्च करू सांगस मी नोकरीवाल्याची पोरगी हाव असं आहे तसं आहे. माय बाप मला पुरवते मग मागणं त्या बापाले आता काऊन थंडा पडला त्या बाप जाय बापाच्या घरी राहिले. मायापुराला गरजवाई बनू ने ना नवराले त्याच्या उरावर काऊन तुला तर खेड्यात गमे नाही माशी भांडते म्हणा. काय भांडली होती असं काय भांडली चालली मोठी. आम्ही फसलो उलट आम्ही फसलो काय आणली शहरातली करून हिडगी. काही नाही दुसऱ्या बाया पाय कशा राहतात नुसत्या गावात वावरात जातात काम करतात आणि तू नाही हिडगायलपणा करस ना नाजूकपणा कर. इथं आता अमरावतीत जाऊन कोणते दिवे लावले होते आली नाही डबल त्या खेड्यात वापस जिथे गेलं तिथं राहा लागत असते समजलं ना. मग आता याच नव्हतं लागत मा सारखी आलीच नसती डबल पाय टाकलाच नसता तुझ्या घरी समजलं ना. नाक उच्च करू गेलती ना तू मग आता कायले आली व आता बाई कायले आली म्हणजे माय बी घर आहे म्हटलं लग्न करून आली म्हटलं मी तुमच्या घरात समजलं ना. होऊन नाही आली काही देवब्रह्मण्या साक्षीनं माय बापानं लग्न तुमच्या पोराशी लावून दिलं म्हटलं माय इथंच माय अधिकार आहे राहायचा. आली लग्न करून म्हणजे सगळ्याच बाय लग्न करून येतात तर मग काय तर चालली मोठी पुढे करत तू त्या वक्त माय बाप नोकरीवर आहे माय घरले चांगलं हाय असं हाय तसं हाय आता कोण मस्ती जिरली होती. म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे माय बाप नोकरीवर आहे माय बाप पैशावाला आहे का तुमच्यासाठी आहे काय? तुमच्यासाठी माय बापानं प्रॉपर्टी जमा केली काय? पोरले कोणी देत नसते म्हटलं आता बाई कोण देते पुरीले कोण देते पोरगं नाही का त्याईले पोरगं आहे ना त्याईले देवाला दिलं ना त्याईले संसार नाही काय? पोरचं लग्न करून द्यायची जबाबदारी संपते म्हटलं आई वडिलाची. ही सगळी तुमची जबाबदारी आहे म्हटलं. आता पोराला पहिल्यापासून वडण लावलं असतं हे दिवस नसते. तुमचं पोरगं तुमच्या पोराला काहीच फिकीर नाही. आपल्याला बायको आहे का पोरगी आहे का काहीच नाही. दारू पिते नुसतं दारू पिते इकडे पडते. काय बोलली तू दारू पिऊन इकडे तिकडे पडते. काऊन करू मी काम मायनं मला लाडात वागवलं मला कधीच काम नाही सांगितलं. तू घेऊन गेली मला त्या बापाच्या गावात राहिली मग त्या बापाचं कर्तव्य नाही काय घराला किराणा भरून द्यायचं. त्या बापाचं कर्तव्य नाहीये त्या बाप तू येऊनही पाहत नाही. त्या बापापेक्षा मी माय पुरली मी माय गरीब दरी असली तरी कामाला जाऊन मला वाढवलं तिनं. माया बापानं काय ठेका घेतला काय? माया बापानं ठेका घेतला
मायनं मला वागवलं म्हणता, हेच तर गलती तुमच्या मायनं केली की लाड केली तुमची. ज्या वयात लेखाला वळण लावा लागते त्या वयात तुमची लाड पुरवली म्हणून तुम्ही इतके वाया गेली. माय भाई काय तोंड वर करून बोलते रे बापा, काय हे मनोज काय तोंड वर करून बोलते हे. माय लस पावर आली तुला त्या अमरावतीत राहायला गेली मायच्या गावात. लस ना पोराला बोलून घेतलं शिन तुया, अरे पोराला बोलली शिन तू कैदाशीन. मी तुला पहिलेच म्हणू करू नको हे चेरण अज्जात दिसते. लहान बोलतो तू, माय देखत ना पोराला बोलतो, माय देखत वा वा वा, माय देखत एवढी बोलतो तर माय मागं किती बोलली अशी तू तू त्याले किती बोलली अशी. नाही नाही थांब, तशी नाही ऐकणार तुले. बाबा बाबा आईले मारू नका ना बाबा. ते मारू दे ना बेटा, चिव मारू दे. ते बाबा एवढीशी अक्कल नाही आहे की लेकरासमोर बायकोले मारू नये म्हणून. तू त्याच लायकीची असतास, लायकीची आहेस तू मार खायच्या. अरे आता काय मारतो, आता काय मारतो एवढं झाल्यावर. वाया झाडाला पाणी घातलं त्याला काय काय फुलं येतात काय, त्याला पानं फुटतात का नव्हे. अरे पहिले पासून पाहिजे होते हे वली वली माती दबते. आता काय कामाचं परे डॉक्टर घेतलं जरूर का गुलाम झालताना माग माग पयालता. आता काय फाडे दिले मारून, आता थोडी ऐकते काही ती. चालला मोठा मारेले, चाल घरात, काही तमाशा करू नको आता रस्त्यावर. अरे बाई हे सामान उतरा ना बुवा, मला जाऊ द्या ना, मला अजून ट्रिप आहे. बाई ते सामान खाली करा ना, मला अजून ट्रिप आहे, भाडा आहे मला. हो भाऊ हो उतरतो उतरतो. आपण 10 मिनिटं थांबा. पाणी आणू का तुम्हाला? नाही नाही बाई काही पाहिजे नाही मला, माझ्याजवळ पाणी गिनी सगळं होतं. फक्त सामान लवकरात लवकर खाली करा आणि पैसे द्या, जाऊ द्या बाई मला. हो चला ना, तेवढं सामान तर उतरू लागा मग आता. तू आहेस ना, तू उतर ना, ती होत नाही मायाच्या ना. काही गरज नाही सामान उतरायची. गेलती कशी वटावटावा गेलती त्या वक्ती कशी गाडी भरून नेलती होती या त्या त्या वक्ती 12 जोर आलतो व. माता खाऊन नाही ते जोर. आता तू एकटी खाली कर, माया पोरगा थकून भागून आला. चाल रे मनोज, चाल घरात, तुला चहा करतो. त्या गाडीवाल्याला म्हणते तुम्हाला पाणी आणू का, जीव हाल ना त्याले. ही वय हाय ती या चालली मोठी लोकांना विचारते पाणी आणू का चहा आणू काय. त्या बापानं साखरे आणून ठेवलं का इथं, त्या बापानं पाणी भरलं माया घरी. चल रे बाबू चल, किती ऊन तपून राहिलं माय बाई. जाय आपस तिची पोरगी ती दोघी माय की उतरवतील. माया पोरग नाही होत थंड, कायले गेलती होता तुला काय हाकलून दिलता काय मी. आता कशी वापस आली. हो बाई चल. ही बुडगी त्रास दिनच मध्ये त्रास दिनच ही बुडी. आता या बुडीची खूळ मोळाच लागते. थांब म्हणा थोडं चांगलं होते म्हणा, मग पाहतो म्हणा तुला काय आहे. चू जाय बाई घरात, ऊन आहे, जाय मी करतो काहीतरी व्यवस्था सामान उतरायची. आई मी आणून राखते ना तुला. नाही चू त्याच्यानं काय होते, लहान लहान सामान आणशीन पाडशीन, राहू दे मी पाहतो कोणाला. नाही तर मग त्या काकालाच म्हणतो त्याला एक्स्ट्रा पैसे देऊन देईन. आहेत ना माझ्याजवळ, बाबाला 3000 रुपये दिले होते मला एक्स्ट्रा. जाय तू जाय. त्या बुडीला सांगितलं नाही मी, बुडीनं पैशाचं विचारलं नाही की त्यावर पैसे आहेत नाही आहेत. घरात मध्ये घरात येऊ दिलं नाही, लावली टिंग 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 माय मागं. इतकी बदमाश आहे बुडगी, अशीच तर करे म्हणून तुम्ही आली नाही. आता डबल तीस काय करा. जाय बरं चू जाय घरात, ऊन आहे.